माझ्यासारखं तुम्हाला पण ताक घुसळून जर लोणी काढायला आवडत नसेल, तर तुमच्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये एक सोपी आणि अगदी लहान मुलांनाही जमेल अशी मी एक ट्रिक सांगणार आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये कसं मी लोणी काढलेलं आहे. जर तुमच्या घरातल्यांना ताक खायला आवडत असेल आणि जर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जर ताक केलं, तर ते ताक पातळ होतं. मग आपण घरामध्येच रवीच्या साहाय्याने असं घट्ट ताक तयार करू शकतो. तर बघा, मी एका भांड्यामध्ये साई साठवून केलेलं दही काढून घेतलं. दही हे अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवलं तर त्यापासून जास्त लोणी निघतं. तर बघू शकता हे किती घट्ट दही झालेलं आहे. हे मी 1-2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आणि बघा 2 तासानंतर ते भांडं काढून त्याचं ताक तयार करायला घेतलं. आणि त्यापासून बघा असं भरपूर असं लोणीसुद्धा निघालं. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अशी काही साधी सोपी रवीनेच घुसळण्याची ट्रिक सांगणार आहे. त्यापासून तुम्हाला अगदी सहजपणे भरपूर असं लोणी आणि घट्ट असं ताक मिळेल. दही हे भांड्यातून काढून घेऊन त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्यातील सर्व दही हे पातेल्यामध्ये काढून घेतलं आणि त्यानंतरच त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घातलं. जर घरामधील सर्वांनाच तुमच्या ताक आवडत असेल तर अगदी घट्ट असं ताक तयार करण्यासाठी जास्तीचं पाणी न वापरता पहिल्यांदा थोडंच पाणी घालायचं. म्हणजे ताक घुसळताना ते सोपं जातं आणि लोणीही लवकर निघतं. तर बघा पहिल्यांदा मी ते भांडं पूर्ण थोडंसं पाणी घालून असं स्वच्छ करून तेच पाणी पातेल्यामध्ये ओतून काढलं. त्यानंतर रवी ही स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन ताक घुसळण्यासाठी घेतली. पहिल्यांदा तर आपल्याला एक 5 मिनटं म्हणजे किंवा 2 मिनटं असं हे दही घुसळून घ्यायचं. आणि त्यानंतर बघा आपल्याला अगदी साधी सोपी अशी एक ट्रिक वापरायची आहे. त्याने लोणी हे लवकर निघतं. आणि बघा ताक घुसळण्याचा कंटाळाही येत नाही. पहिल्यांदा तर 5 मिनटं हे एकजीव होईपर्यंत आपल्याला घुसळून घ्यायचं. त्यानंतर बघा अशा प्रकारे आपल्याला रवी 3 बोटामध्ये अशी धरून आपल्याला असं ते ताक गोल फिरवून घ्यायचं. म्हणजे रवी अशी गोल फिरवून घ्यायची. अगदी साधी सोपी ही ट्रिक आहे. आणि बघा ताक घुसळताना आपल्याला लोणी येईपर्यंत ताक घुसळण्याचा खूप कंटाळा येतो. त्यासाठी बघा आपल्या घरामध्ये जे कोणी मोकळे असेल त्यांच्याकडे हे पातेले द्यायचं आणि ही रवी द्यायची आणि त्यांना असं हे गोल फिरवायला सांगायचं. आणि असं जर 5 मिनटं जर तुम्ही एकसारखं फिरवलं ना तर लोणी लवकर निघतं. अगदी घरातील लहान मुलेसुद्धा हे अशा प्रकारे ताक हे हलवू शकतात. आणि जर रवी जर गोल फिरवून आपण जर ताक बनवलं तर अगदी लवकर लोणी निघतं आणि ताकही खूप चविष्ट होतं. तर बघा आपल्याला थोडं आपल्या घरामध्ये जेवढं आपल्याला ताक हवं असतं तेवढं पाणी त्यामध्ये घालायचं आहे. जास्तीचं पाणी न वापरता अगदी घट्टमूठ ताक तयार करून घ्यायचं आहे. तरच बघा त्या ताकाला चव लागते. नाहीतर पाण्यासारखे ताक घरातली कोणीसुद्धा खात नाहीत. मिक्सरमध्ये जर तुम्ही ताक केलं तर ते पाण्यासारखं पातळ होतं आणि त्याला अशी चवसुद्धा लागत नाही. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हे लोणी अगदी सहजपणे निघत आहे. पहिल्यांदा तर 5 मिनिटात आपल्याला हे असं फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारे लोण्याचे क्रिस्टल तयार होतात आणि पटपट हे लोणी निघायला सुरुवात होते. तुम्ही बघू शकता रवीला कसं लोणी चिकटलं आहे. त्यानंतर बघा एक 5 मिनिटं आणखीन जर अशा प्रकारे जर फिरवलं तर अगदी लोण्याचा गोळा तयार होतो. तर तुम्हीही अशा प्रकारे ताक नक्की बनवा. आणि ही ट्रिक जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. तर बघा अशा प्रकारेच मी दरवेळेला ताक करत असते. तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा. तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही अशा प्रकारे जर ताक बनवायला घेतले तर लोणी लवकर निघतेच आणि आपल्याला कंटाळासुद्धा येत नाही. ताक बनवताना ताक घुसळताना आपल्याला खूप कंटाळा येतो. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हे लोणी वरती आले आहे. आणि त्यानंतर बघा अगदी हलक्या हाताने आपल्याला अशी रवी ताकामध्ये फिरवायची आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारे भरपूर असं लोणी निघतं.
आणि हाताला जर लोणी चिकटत असेल आणि जर तुम्हाला ते आवडत नसेल तर काय करायचं, थोडंसं गरम पाणी घ्यायचं आणि गरम पाण्यामध्ये आपला हात थोडासा ओला करून घ्यायचा. म्हणजेच कोमट पाणी घ्यायचं, जास्तीचं गरम करायचं नाही. आणि त्यानंतर आपण हे लोणी असं गोळा करून घ्यायचं. अगदी हात न भरता हे लोणी अगदी अलगद निघून जाते. त्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे लोणी निघाले आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच काहीतरी युनिक अशा टिप्स पाहण्यासाठी चॅनेलला नक्की व्हिजिट द्या. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.